मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण आलो आहे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी, ज्या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ यांची समाधी स्थळ आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांची समाधी व आजूबाजूचा परिसर व त्यांचा इथून पुढे असलेला पाचाड गावात असलेला राजवाडा तो दाखवणार आहे मी तुम्हाला. चला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी लखुजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या जिजामाता यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली झाला आणि त्यानंतर त्यांचे शहाजीराजांशी विवाह होऊन त्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत रायगडावर बरेच वर्ष राहिल्या. परंतु रायगडावर त्यांना वातावरण मानवलं नसल्यामुळे त्यांचा या ठिकाणी पाचाड या ठिकाणी त्यांना राजवाडा बांधून देण्यात आला होता व मासाहेबांचं वास्तव्य पाचाड या ठिकाणी पुतळाबाई साहेब यांच्यासोबत राहत होत्या आणि शेवटचा क्षण मासाहेबांनी पाचाड येथील राजवाड्यामध्ये घेतलेला होता. त्यामुळे त्यांची समाधी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. राजमाता जिजाऊ या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री तसेच मराठा साम्राज्याच्या प्रमुख प्रेरक शक्ती होत्या. राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकनंतर काही दिवसातच अखेरचा श्वास घेतला. म्हणजेच 17 जून 1674 साली मासाहेबांनी पाचाड या ठिकाणी त्यांच्या राजवाड्यामध्ये अखेरचा श्वास घेतला. 12 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात जिजाऊ जयंती म्हणून उत्साहात साजरा करण्यात येतो. तसेच पाचाड या ठिकाणीही समाधीस्थळी मासाहेबांचा जयंती दिन हा फार मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करण्यात येतो. मित्रांनो, अशा पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये आपणास मासाहेबांचं समाधीस्थळ तसेच परिसर
हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागामध्ये मी आपणासमोर माँसाहेबांचा राजवाडा दाखवणार आहे.